सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती थोडा तरी लोकांनी त्या गणरायाला हे वंदन ते कसं म्हणाल श्री गणेशा परंपरेचा शिवतनया शुभदायका करतो वंदना साहिल साध चलविना पूर्ण चढून साहिल साजाला
आपला असणार हा महाराष्ट्र कसा आहे कसा मला महाराष्ट्र थोराचा आहे माझा महाराष्ट्र थोराचा क्रांतिकारक सिंधुताईचा बहिणाबाईचा 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 माझा महाराष्ट्र कसा आहे शाहू महाराजांचा कायदा समाज पुणेनी शाळा केली निर्माण आंबेडकरांनी दिली संविधान आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाडदाराचा छत्रपती शिवाजीराजा निर्माण आला आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजीराजे निर्माण आले आणि संभाजीराजे कसं देश हे धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था हे धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी ब्रह्मप्रतापी एकही शंभूराजा था एकही शंभूराजा था अशा संभाजी राजांचा माझा महाराष्ट्र आणि म्हणून शाहीर मंडळी गात आहेत जय जयकार महाराष्ट्राचा साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या सर्व सहकार्याने मला वाटतं आज केली पाहिजे म्हणून आपण सुद्धा याच्यामध्ये भागीदारी करूया आपण स्वतः जर याच्यामध्ये भागीदार झालात तर आपला विकासाचा आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आपल्या गावाचा विकास होऊ शकतो म्हणून आपल्या सर्व नागरिकांना माताबाई नम्रपणे विनंती करेल की बोलून माझे आभाराचं 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे बहिणाबाई महोत्सव हा जानेवारीमध्ये होत असतो ठिकाणी फरारी फाउंडेशन तर्फे बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली काय सांगणार भरारी फाउंडेशनच्या वतीनं जो बहिणाबाई महोत्सव आयोजित केला ते आयोजक दीपक दादा विनोद ढगे त्यांचे सगळे सहकारी स्वागताध्यक्ष म्हणून आमचे आमदार आदरणीय राजमामा यांनी जळगावच्या संस्कृतीमध्ये भर घालणारा बचत गटातल्या महिलांना भरारी देणारा उद्योजकांना केंद्र सरकारच्या MSMEच्या माध्यमातून एक दालन व्होकल फॉर लोकलच्या साठी प्रोडक्टच्यासाठी उपलब्ध करून देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या या विचार पोचवणाऱ्या कृतीसोबत प्रभू श्रीरामाच्या राष्ट्र मंदिराचा संदेश देणारा हा अत्यंत खानदेशातला मोठा आणि एक आगळा वेगळा महोत्सव या ठिकाणी पार पडतो याचा मनापासून आनंद आहे दीपक दादा परदेशी यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल काय सांगणार तुम्ही दीपक दादा परदेशी त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो की सामाजिक संवेदना जागा ठेवत आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या शेतकऱ्यांना मदत करत असताना गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उभं करत असताना सांस्कृतिक वारसा जतन करत बहिणाबाईंच्या नावाने महोत्सव घेत मला असं वाटतं एक चांगलं काम एक आदर्श तरुणाई आपण ज्याला म्हणतो की ते एक दीपक दादाच्या निमित्ताने पुढे येते. Hello guys, please like, comment and subscribe our channel.